नमस्कार. आज 16 ऑगस्ट 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. याचसोबत आपण काल नॅशनल फेस्टिवलची सुट्टी घेतलेली होती. मग कालचं वृत्तपत्र विश्लेषण पण आजच पाहणार आहोत आपण. ओके, 15 ऑगस्ट 2024 लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र या दोन्ही दिवसांचं विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी कोकणवासियांचा जनाक्रोश. त्यानंतर पहा, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील गेली 14 वर्ष येथील जे काम आहे ना ते रखडलेलं आहे. ओके, पण तुम्हाला माहिती असेल की सध्याला नुकतंच शक्तिपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अगदीच आणखीन एक महामार्ग गोव्याला अगदी लवकरात लवकर म्हणजे अगदी 3 तासामध्ये जाण्यासाठी आपण नवीन एक महामार्गाची घोषणा तिथं करण्यात आलेली आहे. मग यावरती पहा, एक समिती गठन करण्यात आली आहे. तसेच जे कोकणवासीय आहेत त्यांनी याला विरोध केलेला आहे की जो पूर्वीचा महामार्ग आहे त्याला तरी नीट बनवा. ओके, मग त्याच्यानंतर अन्य जे महामार्ग आहेत त्याला तुम्ही मान्यता देऊ शकता, पण जे आहे त्याला तरी नीट सांभाळा, अन्यथा आम्ही दुसरं एखादीही महामार्ग इथं होऊ देणार नाही, असं कोकणवासियांचं तिथं जनाक्रोश आहे. ओके, तर ही अशा पद्धतीने न्यूज होती. नेक्स्ट न्यूज पहा, सेक्युलर नागरिक संहिता हवी. आता काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहा युनिफॉर्मच्या ऐवजी सेक्युलर हा शब्द उच्चारला व ते कदाचित बरोबर पण आहे. जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. पहा, युनिफॉर्म जर म्हटल्यानंतर ना आता अगदीच माझे जे मित्र वगैरे आहेत ते काय म्हणतात, युनिफॉर्म सिव्हिल कोड आल्यानंतर आरक्षण पण जाईल. ओके, पण आरक्षणाचा आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडचं काही आहे का तिथं उल्लेख? तर बिलकुल नाही. पण पहा, अगदी युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हटल्यानंतर ना सर्वजण समान होतील असं भीती वाटते मनात. ओके, मग ती भीती काढून टाकण्यासाठी पहा आपल्याला जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. मग सेक्युलर जर म्हटलं आलं ना, सेक्युलर शब्द आल्यानंतर पहा कुठंतरी हे धार्मिक वाटतं, बरोबर ना, धर्मनिरपेक्ष वाटतं. ओके, मग यासाठीच पहा म्हणजे धार्मिक म्हणण्याचा अर्थ की धर्माला अनुसरून काहीतरी आहे असं वाटतं ना. अगदी तशाच पद्धतीने पहा, याचं सेक्युलर शब्दाचं जर अर्थ बरोबर जर तुम्ही काढलात तर काय होतं, धर्मनिरपेक्ष. मग धर्मनिरपेक्ष नागरी संहिता म्हटल्यानंतर ही धर्माला अनुसरून, मग त्यावेळेस थोडं भावना ज्या आहेत ना ते कमी होऊ शकतील. मग यासाठीच पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो कालचा शब्द उच्चारला ना तो अगदी बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. व समान नागरी कायद्याचं कलम काय आहे, आर्टिकल 44, हे एक प्लीज बाब तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पहा, लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान, तसेच 2047 पर्यंत विकसित भारताच्या उद्देशपूर्तीची ग्वाही त्यांनी दिलेली आहे व ही चांगली गोष्ट आहे. यासोबतच पहा, त्यांनी एक देश एक निवडणूक असायला हवी असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबतच भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, विकास, सुरक्षा, बांगलादेशाची स्थिती या सर्व मुद्द्यांवरती पण त्यांनी हात घालण्याचा काल प्रयत्न केलेला होता व अगदीच चांगल्या पद्धतीने आपला काल स्वातंत्र्य दिन साजरा झाला. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बहिणींना आवाहन, लाडकं सरकार लक्षात ठेवा. ओके, मी या न्यूजला स्किप करत आहे. त्यानंतर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ लेखक डॉक्टर शंतनू अभयंकर यांचे निधन. बांगलादेशामुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित, CGI DY चंद्रचूड यांचं प्रतिपादन. ओके, काल बोलत असताना त्यांनी काय म्हटले पहा की बांगलादेशमध्ये कशा पद्धतीने अराजकता वगैरे आहे. ओके, मग अगदी त्यांना स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने किंमत तिथं समजत असेल, कारण पहा बाहेर जर पडलं तर अगदीच दंगा वगैरे चालू असतो. त्यानंतर तिथं कोणतं गव्हर्नमेंट वगैरे नाही आहे. आता सध्याला आलेलं आहे गव्हर्नमेंट, पण पहा ज्यावेळेस अराजकता होती त्यावेळेस म्हणजे किती समस्यांना वगैरे तिथं सामोरं जावं लागलं. मग त्यामुळे ना आपल्याला तेव्हाच स्वातंत्र्याची किंमत कळते असं त्यांनी म्हटलं आहे व अगदीच ते विधान बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. इथून आपल्यासाठी एकही न्यूज गरजेची नाही आहे, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे सर्व. त्यानंतर पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही अजेंडा ठेवलेले आहेत, सरकारसमोरील जे उद्दिष्ट आहेत ना ते ठेवलेले आहेत. आता उत्तरमध्ये तुम्ही हे पण लिहू शकता, म्हणजे मेन्सचे जेव्हा ॲन्सर वगैरे लिहिता तुम्ही त्यावेळेस हे उत्तरामध्ये काय काय करायला पाहिजे. आता पहा, जर परीक्षेला जर प्रश्न आला की 2047 विकसित भारत असा जर परीक्षेला प्रश्न आलेला असेल तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता की सरकारने या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. सिंपल आहे. पहा, आपल्याला जास्त काही तिथे म्हणजे स्वतः विचार वगैरे करण्याची आवश्यकता नाही, कारण पंतप्रधानांनी याच गोष्टींना हात घातलेला आहे. मग आपण पण हेच करायचं. पहिलं काय आहे, जनतेला पायाभूत सुविधा, सेवा सुविधा पुरवणे, शहरी भागांचा विकास करणे, डन आहे. त्यानंतर नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन. आता अगदीच याला थोडंसं बाजूला ठेवा, कारण हे सरकारचा अजेंडा आहे. ओके, त्यानंतर चिप सेमीकंडक्टर उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनवणे. आता असं का, तर अगदीच पहा जे येणारं युग कशाचं आहे, डिजिटल युग आहे, बरोबर. डिजिटल युगामध्ये काय सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर चिप. ओके, मग चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बनवणं आपलं कर्तव्य आहे, म्हणजे आपलं ध्येय असायला पाहिजे म्हणू शकतो आपण. त्यानंतर तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि जागतिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी कौशल्य विकास करणे, म्हणजेच काय, स्किल इंडिया. अगदी बरोबर आहे, असंच लिहू शकतो आपण. पहा, 2047ला जर देश आपला विकसित भारत झालेला असेल तर डायरेक्टली तिथील युवा पूर्ण बेरोजगार तर राहू शकणार नाहीत ना. मग त्यासाठी काय करणं, स्किल देणं गरजेचं आहे. हे इथं देऊ शकतो आपण उत्तर. मग देशाला जागतिक उत्पादन केंद्रात रूपांतरित करणे,
अगदी बरोबर आहे. पहा, जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो त्यावेळेस आपल्याला परकीय गंगाजळ मिळेल. त्यामुळे त्यानंतर स्वदेशी डिझाईन क्षमता निर्माण करणे व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची योग्य उत्पादने तयार करणे. त्यानंतर भारतीय बनावटीची गेमिंग उत्पादने तयार करणे. आता पहा, अगदीच आपल्याकडे आज पण पहा म्हणजे जे काही कॉल ऑफ ड्युटी वगैरे तशा पद्धतीने हे आहेत. मग आता मोबाईल गेम्सबद्दल बोलतो मी. व पहा, आय थिंक ते अशा पद्धतीने ते काय म्हणतो अंगठा वगैरे लावायचे जे उपकरण आहेत ते आपण कुठून मागवतो? चायनामधून मागवतो. आता मी सहज उदाहरण दिलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे अंगठ्याचं वगैरे बोलवायचं अंगठा वगैरे बनवायचं तसं नाही आहे, त्यांचं म्हणणं ते नाही आहे. पण सहज उदाहरण दिलं मी. तर पहा, भारतीय बनावटीची गेमिंग संसाधने पण उत्पादन करणं खूप गरजेचं आहे. कारण अगदीच आज जे उपकरणं वगैरे आपण मागवतो ना ते चायनामधून येतात. मग चायनामधून येत असल्याने आपली परकीय आपलं जे रुपये आहे ना ते विक का पडत आहे? तर अगदीच आपल्याला जास्त चायनाकडून वगैरे विकत घ्यावं लागतं त्या कारणाने. त्यानंतर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हरित नोकऱ्यावर भर, ग्रीन हायड्रोजन, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करून देणं हे गरजेचं आहे. व अगदी पहा, असं केल्यानंतर जे 2070पर्यंत आपण नेट झिरो इमिशन करणार आहोत त्याला पण आपल्याला मदत मिळेल असं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर राष्ट्रीय पोषण मोहिमेपासून आरोग्यदायी भारताच्या उद्दिष्टपूर्ताची सुरुवात, भारतीय मानांकनांचे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क बनवणे. आता ना हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, हा पॉईंट मी त्यालाच हायलाईट त्यामुळेच केलेला आहे. सर्वजण विद्यार्थी हे लिहू शकत नाहीत, पण आपण जर तिथं लिहिलं ना आपलं तिथं नक्कीच वट पडू शकतो. कारण पहा, भारतीय मानांकन अगदीच आता जसं तुम्हाला माहिती असेल युरोप म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्ही गाडी वगैरे जर पाहिलं ना तर तिथं काय युरोपचं साईन आहे, ते EU आहे. ओके, पण भारताने त्याला काय भारत नॉर्म अशा पद्धतीने BS, आता सध्याला गाडी किती आहे? BS6 गाडी चालू आहे पहा. व युरोपचे 5ची चालू आहे ती युरोप 5. पण आपण ते BS6 आणलेलं आहे, भारत स्टेज. असं का आणलं? पहा, आपल्याकडे 2018चं जर तुम्ही मॉडेल पाहिलात गाडीचं तर BS4 मॉडेल दिसेल व BS5 दिसणारच नाही आपल्याकडे, डायरेक्टली BS6 असेल. ओके, त्याचं नेमकं कारणच ते आहे. युरोपियन स्टँडर्डला जमेल तशा पद्धतीने आपण गाडी बनवून दाखवलेली आहे व संपूर्ण भारतीय बनावटीच्या सध्याला गाड्या वगैरे आहेत. ओके, म्हणजे आत्मनिर्भर आपण त्या क्षेत्रामध्ये झालेलो आहोत. म्हणजे आता पहा, BS6 वगैरे जर बाईक वगैरे तुम्ही पाहिली तर त्यामध्ये ना जास्त सेन्सर्स वगैरे बसवलेले आहेत व ते सेन्सर काय काम करतात? तर अगदीच पर्यावरणपूरक आपली गाडी बनवण्याचं ते काम केलेलं आहे. ओके, त्यामुळे अशा पद्धतीचे जे मानांकन आहेत ना ते आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. याच्याच आणखीन जर पुढे गेलात ना तुम्ही तर आता पहा, पूर्वी जी रेटिंग द्यायची गाडीला आपल्या, म्हणजे जर तुम्ही 4 व्हीलर वगैरे खरेदी करणार असाल तर एअरबॅग्स वगैरे कशा पद्धतीने आहेत, किंवा तुम्ही कार चालवत असताना जर ॲक्सिडेंट जर झालं तुमचं तर तुम्ही किती त्यामध्ये सेफ असाल यासाठी ना आपल्याकडे 1 ते 5 पर्यंतची अशी रेटिंग असायची. ओके, पण ती रेटिंग ना आपण पूर्वी दुसऱ्या देशांची वापरायची. म्हणजे अगदीच जर आता टाटाची वगैरे जर गाडी असेल, ओके, तर त्या टाटाच्या जर 4 व्हीलरला जर आपल्याला काय करायचं म्हणजे विकत वगैरे घ्यायचं असेल तर त्यांना टेस्टिंग कोणाच्या बेसिसवर करायची? तर युरोपियन युनियनची जी नॉर्म्स आहेत किंवा त्यांचे जे रेग्युलेशन्स आहेत त्या रेग्युलेशनच्या आधारावर आपले जे आपल्यामधून जे टाटांनी गाडी बनवलेली आहे ना त्याला तिथं टेस्ट केलं जायचं. मग ती जर गाडी टेस्टमध्ये 5 जर झालेली असेल तर अगदीच त्यांना 5 स्टार रेटिंग आपण द्यायचं. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता भारत सरकारने पण ना आपापली एक नवीन तशा पद्धतीने एक मानांकन पद्धती वगैरे आणलेली आहे. त्यामुळे पहा, आता अगदीच याच्यापूर्वी ना रोड ॲक्सिडेंटमध्ये वगैरे आपल्याकडे जास्त हे झालेले आहेत, निधन जास्त झालेले आहेत, जसं सायरस मिस्त्री आय थिंक. ओके, मग त्यांचं पण निधन झाल्यानंतर भारत सरकारने कंपल्सरी केलं की मागे पण जे कोणी व्यक्ती बसणार आहेत त्यांना पण तुम्ही सीट बेल्टची तिथं आवश्यकता करून द्या. म्हणजे त्यांना पण तिथं सीट बेल्ट महत्त्वाचं आहे असं राज्य सरकार प्लस केंद्र सरकार दोघांचा पण नियम आला. ओके, मग यामुळे काय झालं पहा, हे पण आपलं एक मानांकन आहे की आता जे जुन्या गाड्या वगैरे आहेत किंवा जे नवीन गाड्या येणार आहेत तिथे जे मिडल सीट असेल तिथं आपल्याला काय करून द्यायचं आहे? सीट बेल्ट कंपल्सरी करायचं आहे. पण पूर्वीचे तुम्ही गाड्या पहा तिथे सीट बेल्टची सुविधा दिलेली आहे का? तर बिलकुल नाही. मग हे काय आहे? तर आपल्या पद्धतीनुसार आपण आंतरराष्ट्रीय मानांकन बनवणे हे एक त्यांनी खूप मोठं विधान केलेलं आहे. त्यानंतर 2030पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करणे व वैद्यकीय शिक्षण क्षमता वाढवणे, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5 वर्षांत 75,000 जागांची वाढ करणे. ओके, तर अशा पद्धतीने आता हे 5 वर्षात 75,000 त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, पण हे लिहू नका तुम्ही, बाकीचे हे जे पॉईंट आहेत ना ते प्लीज स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकता किंवा आपलं जे मॅगझिन असेल ना त्या मॅगझिनमध्ये मी देण्याचा प्रयत्नच करणार आहे. आता पहा, काल मी आपलं मॅगझिन अपडेट करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. तर पहा, ते जे मॅगझिन आहे ते प्रीसाठी अगदीच अपलोड केलेलं आहे मी. आता सध्याला मेन्सचं त्यामध्ये कंटेंट ॲड करायचं राहिलेलं आहे. जसं आसाम पॅटर्न काय आहे, त्यानंतर आपण ते डॉगचं इश्यू पाहिलेला होता, स्ट्रे डॉगचा, तो पण इश्यू मी त्यात कव्हर करायचा राहिला आहे. सॉरी फॉर दॅट. मी लवकरच आगामी काळात त्याला पण मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर अगदीच त्यामध्ये आणखीन काही पॉईंट मला सांगायचे आहेत. पहा, काही गोष्टी ना मी तिथं त्या मॅगझिनमध्ये कव्हर करू शकत नाही आहे, तर प्लीज
जे विद्यार्थी ते मॅगझिन वाजत आहेत त्यांनी प्लीज थोडंसं लेक्चर पण अटेंड केलं तर बेटरच आहे असं माझं मत असेल. कारण लेक्चरमध्ये जे पॉईंट मला वाटत नाहीत की कामाचे नाही आहेत, पण मेन्सला तुम्हाला जर ती मदत करत असतील ना तर ते मी टाकत नाही आहे मॅगझिनमध्ये, पण लेक्चरमध्ये मी ते शिकवत आहे. त्यामुळे प्लीज मॅगझिनसोबत तुम्ही लेक्चर पण करा असं माझं एक वाही असेल. त्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही आहे. त्यानंतर आजचं संविधान भान आलेलं आहे. आजच्या संविधान भानमध्ये ना एक केस दिलेली आहे पहा. भाजप नेते अश्विन कुमार उपाध्याय यांनी 2018 साली एक केस दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. ओके, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी काय म्हटले होते पहा, की अगदीच जे खासदार असतील संसदेमध्ये जे खासदार असतात ना त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये वकीलपत्र दाखल करू नये असं त्यांचं तिथं याचिका होती, PIL त्यांनी टाकलेले होते. ओके, व त्यांचं बेसिकली म्हणणं काय होतं की त्यांनी जर वकील करत असतील तर खासदार म्हणून त्यांनी काम चांगल्या पद्धतीने करू शकणार नाहीत. त्यामुळे ना तुम्ही त्यांना वकीलपत्र किंवा म्हणजे परमिशन देऊ नका सुप्रीम कोर्टामध्ये केस लढण्याची. मग त्यावेळेस पहा, महान्यायवादी के वेणुगोपाल म्हणाले होते की खासदार ही पूर्ण वेळ नोकरी नाही, न्यायालयाने सरकारची बाजू मान्य केली आणि अखेरीस विधिमंडळात सदस्यांना वकिली करता येईल असा निर्णय त्यावेळेस दिलेला होता. व हा खूप मोठा निर्णय आहे पहा. ओके, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर अगदी जया बच्चन यांचं पण तसंच आहे पहा केस. ओके, जर तुम्हाला वाटत असेल ना आता जया बच्चन ॲक्टर म्हणून आपण कन्सिडर करूयात, किंवा आणखीन जर तुम्ही म्हटलात तर आता मला ते आठवत नाही, आता उदाहरणार्थ कंगना रनौत आता सध्याला काय ते खासदार झालेले आहेत. ओके, किंवा आता मंत्रिमंडळामध्ये सध्याला गोपी आय थिंक आहेत ते सामील झालेले आहेत, म्हणजे केरळमधून BJPचे खासदार झालेले आहेत पहा. गोपी असं काहीतरी नाव आहे, पर्यावरण मिनिस्टर काहीतरी त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. सॉरी फॉर दॅट, म्हणजे थोडंसं मला आठवतं त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपण उदाहरणार्थ देऊयात कंगना रनौत. व कंगना रनौत यांचं मूवी पण येत आहे सध्याला इमर्जन्सी, बरोबर. मग आता प्रॉब्लेम काय आहे पहा, इथं कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कसं येईल, तर याच्यापूर्वीच हे टॉपिक क्लिअर झालेले आहेत. आपली संसद काय म्हणते की तुम्ही जर खासदार जर बनत असाल ना तर तुम्हाला तुमच्या नोकरीचा राजीनामा देणं बंधनकारक असेल. ओके, राजीनामा देणं बंधनकारक आहे असं काय म्हणते आपली भारतीय संविधान म्हणतं की तुम्हाला जर खासदार बनायचं असेल. आता पहा ना तुम्ही, आता राष्ट्रपतीचं इलेक्शन घ्या किंवा कोणतंही इलेक्शन जर घ्या तर तिथं काय करावं लागतं, जे कोणतं तुम्ही म्हणजे पब्लिक अथॉरिटीवरती असा किंवा प्रायव्हेट अथॉरिटीवरती असा काम करत असा तर तिथं काय तुमच्या पदाचा तिथं राजीनामा देणं बंधनकारक ठरतं. पण जे ॲक्ट्रेस वगैरे आहेत जसं कंगना रनौत यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा वगैरे दिला का, तर बिलकुल नाही. खासदार झाल्यानंतर पण ते पहा मूवीमध्ये वगैरे काम करत आहेत. मग असं का करत आहेत, किंवा आता वकिलाचं पण तेच उदाहरण आहे. तर त्यावेळेस इथे महान्यायवादी के वेणुगोपाल यांनी म्हटलेलं एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की खासदार ना हे पूर्ण वेळ नोकरी नाही, खासदार ही पूर्ण वेळ नोकरी नाही, हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे होतं काय पहा की अगदीच जेव्हा सेशन येतं, आता पार्लमेंटचं सेशन चालू आहे का सध्याला, संसदेचं आपलं लोकसभेचं सत्र चालू आहे का, तर बिलकुल नाही. मग सत्र चालू नाही म्हटल्यानंतर ते अगदीच घरी बसून आहेत ना. ओके, आता जनतेची कामं करता येतं असं आपण म्हणू शकतो, पण ते थोडे का होणार असं आरामदायक आहेत. मग या दरम्यान ना ते नक्कीच मूवीमध्ये वगैरे काम करू शकतात किंवा एखादी केस लढवू शकतात. मग असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस मान्य केलेलं आहे. व त्या दरम्यान ही जी PIL अश्विन कुमार उपाध्याय यांनी केली होती त्याला त्यांनी खारिज पण केलेलं आहे. त्यामुळे हे बेसलेस आहे असं आपल्याला बेसिकली सांगता येतं. व परीक्षेत किंवा कुठेही जर तुम्हाला विचारण्यात आलं की ॲक्ट्रेस हे संसदेमध्ये काम का म्हणजे सदस्य असून देखील का काम करतात, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ते काय आहेत, अगदीच पूर्ण वेळ नोकरी नाही आहे. खासदार म्हणजे पूर्ण वेळ नोकरी नाही आहे. त्याच्यानंतर पहा आणखीन PIL याच्या संदर्भात पण गेलेल्या होत्या की त्यांची सॅलरी जी आहे ना ती रद्द करण्यात वगैरे यावी, किंवा जे त्यांना वेतन दिलं जातं की वेतन त्यासोबतच पहा 5 वर्षासाठी पेन्शन पण दिलं जातं, मग ती रद्द करण्यात यावी यासाठी ती याचिका करण्यात आली होता. पण सुप्रीम कोर्टाने पण त्याला खारिज केलेलं आहे की बाबा असं होऊ शकत नाही म्हणून. ओके, मग हे बातमी तेवढी तुम्ही लक्षात ठेवा. बाकी पहा जे आर्टिकल्स आहेत ना ते एकदाच आपण घेऊयात. मी भारतीय संविधानाची आज कॉपी आणली नाही आहे, तर ते एकदाच आपलं सगळी जे संसदेचं स्ट्रक्चर आहे ना ते आपण एकदाच डिस्कस करूयात. आता फक्त कन्सेप्ट शिकण्यावर तुम्ही भर द्या. ओके, त्यानंतर पुढे चला, घर में घुस के. आता अगदीच पहा, मागच्या आठवड्यामध्ये रशिया आणि युक्रेन हे जे वॉर चालू आहे ना त्यामध्ये थोडंसं इंटरेस्टिंग फॅक्टर झालं. ओके, तर काय झालं पहा, इकडे जर रशिया आहे आणि इकडे जर युक्रेन आहे, तर आजपर्यंत काय होतं पहा, 2022मध्ये 24 फेब्रुवारी 2022 पासून फक्त रशियाच आक्रमण करत होता. ओके, रशियाचं आक्रमण करत होता आजपर्यंत. पण मागच्या आठवड्यामध्ये युक्रेनने काय केलेलं आहे पहा, रशियाच्या घरात घुसलेला आहे. ओके, रशियाच्या म्हणजे अगदीच 20 किलोमीटर रशियाच्या आत गेलेला आहे व सध्याला रशिया तिथे हे करत नाही आहे, डिफेन्स करत नाही आहे. का प्रॉब्लेम झाली पहा, कारण तिथे जनता वगैरे आहे, मग त्यांना इव्हॅक्युएट वगैरे करत आहेत. त्यानंतर पहा 2 सिटीमध्ये तिथे काय आणीबाणीची परिस्थिती लागू पण करण्यात आलेली आहे. मग हे कसं झालं, तर याबद्दलच थोडंसं सगळेजण अवाक वाचून आहेत असं इथं लेखकांचं म्हणणं आहे बेसिकली. व अगदीच इथं शुभेच्छा यांना
की तुम्ही परत कमबॅक तरी केलात, याबद्दल शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पहा अगदीच आता याच्या पुढे युद्ध कसं फिरेल याच्याबद्दल काही सांगता येत नाही पहा. कारण प्रॉब्लेम कसा होणार आहे पहा, जर रशियाला आता अगदीच रशियाला डिवसण्यासारखं काम झालेलं आहे. आता यांनी काय केलं आहे, डिफेन्सिव्ह यांनी पुढे गेलेले आहेत, डिफेन्स करत करत पुढे गेले आहेत. आजपर्यंत काय म्हणजे पहा ना, आजपर्यंत रशिया आक्रमण करत होता म्हणजे डिफेन्स करत होतं युक्रेन, पण आता हल्ला कोणी केलेला आहे, युक्रेनने केलेला आहे. ओके, मग यामुळे पूर्वी डिफेन्स करत होतं, मग आता हल्ला केलेला आहे. डिफेन्सिव्ह ही ॲक्शन राहिलेली आहे कोणाची, युक्रेनची. ओके, मग आता रशिया इकडून डिफेन्स करेल. मग रशिया डिफेन्स करत असताना युक्रेनच्या किती आतमध्ये घुसू शकेल याबद्दल आपल्याला कल्पना नाही आहे. ओके, किंवा तशा पद्धतीने किती चळवळ टाळेल, किंवा कदाचित मे बी जर सरकारवर तिथं दबाव जर निर्माण झाला रशियामध्ये तर काही पण होऊ शकतं. अशा पद्धतीची ही सिच्युएशन आहे. पण या युक्रेनच्या जे त्यांनी कमबॅक केलेलं आहे यावरून एक विधान लक्षात घेऊ शकतं पहा, आमच्याकडे क्षमता नसून ही इच्छाशक्ती आहे. तुमच्याकडे क्षमता आहे तर इच्छाशक्ती ही दाखवा, असा संदेश युक्रेन कदाचित देत आहे की काय, असा प्रश्न आपल्याला इथं निर्माण होऊ शकतो. त्यानंतर पहा आता अमेरिकेमध्ये 2 नोव्हेंबरमध्ये यावर्षी काय आहेत, इलेक्शन आहेत, बरोबर. नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आल्यानंतर काय होणार आहे पहा, डोनाल्ड ट्रम्प जर सत्तेवर आले की जे युक्रेनला मदत दिली जात आहे ना ती थांबवली जाऊ शकेल. कारण सर्वांना माहिती आहे 2016मध्ये पहा झालेलं काय होतं, जे USA जे इलेक्शन आहे ते मॅन्युप्युलेट केलेलं होतं, कोणी, रशियाने केलं होतं. व का असं केलेलं होतं पहा, डोनाल्ड ट्रम्पला विजय मिळवून देण्यामध्ये रशियाचा काय फायदा आहे, तर अगदी तेच पहा. आज जे अमेरिका करतं ना की डेमोक्रेसी बचाव, आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी असेल नसेल त्याला फरक पडत नाही, पण इस्रायल असलं की लगेच जाणार डेमोक्रेसी वाचवा, त्यानंतर व्हिएतनाम असेल डेमोक्रेसी वाचवा, भारत असेल डेमोक्रेसी बचाव. म्हणजे जिथं ज्या देशामध्ये तशा सिच्युएशन चालू आहेत ना तिथं म्हणतं की डेमोक्रेसी वाचवा, पण आपण अफगाणिस्तानमध्ये काय केलं ते त्याला गरज नसतं. ओके, मग अगदी तेच प्रॉब्लेम पहा, डोनाल्ड ट्रम्प जर आले तर ते अशा पद्धतीने जास्त हे करत नाहीत. आता पहा अमेरिका सोडून देण्यामागचं कारण काय आहे, डोनाल्ड ट्रम्पने तशा पद्धतीने पॉलिसी बनवून ठेवली होती, मग तिथून वापस जावंच लागलं त्यांना. मग 2021मध्ये माहिती आहे सर्वांना की 15 ऑगस्ट रोजीच तालिबानने तिथं कब्जा करून बसला. ओके, मग तसं झालेलं आहे. व्हिएतनाममध्ये तिथं मार पडली त्यांना, त्याचं नेमकं कारण तेच आहे. ओके, मग जो बायडन थोडंसं डेमोक्रेसी वाचवा असं म्हणत असतात, पण डोनाल्ड ट्रम्प हे म्हणणार नाहीत. ओके, मग यासाठीच पहा रशिया त्यावेळेस 2016मध्ये इलेक्शन मॅनिप्युलेट केलं होतं अमेरिकेचे. ओके, मग त्यासाठीच पहा आता जर परत एकदा डोनाल्ड ट्रम्प जर आले तर युक्रेनची जी मदत चालू आहे ना ती पण परत एकदा थांबेल, मग कदाचित जगामध्ये शांतता येईल असं आपण अपेक्षा करू शकतो. पण कमला हॅरिस आलेल्या आहेत व कमबॅक त्यांचं झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी पैसा पण तशा पद्धतीने खर्च केलेला आहे. आता पाहूयात, म्हणजे अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये एक नवीन वळण आलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पुढे चला, व रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे ना ते पण एका नव्या फाईटवर आलेलं आहे असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येईल. त्यानंतर पुढे चला पहा, आता इथून आपल्यासाठी दुसऱ्या न्यूज गरजेच्या नाही आहेत. त्यानंतर अगदीच ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न, स्वातंत्र्य दिनाच्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. 2036ची 2036 ऑलिम्पिक आयोजनाबाबत भारत तयारी करत आहे किंवा तयारी दर्शवत आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर संपूर्ण देश तुझ्या पाठीशी, क्रीडा लवादाच्या निर्णयानंतर विनेशला क्रीडा विश्वातून पाठिंबा. व अगदीच पहा आपण पण एक सहकुटुंब जर म्हटलं तर विनेश फोगाट यांच्या नक्कीच पाठीशी आहोत. त्यानंतर पुढे चला, स्टेट बँकेच्या कर्जदरात सलग 3ऱ्या महिन्यात वाढ. आता RBIने काय केलेलं आहे, त्यांचं रेपो रेट जे आहे ते स्टेबल ठेवलेलं आहे. ओके, कसं काय स्टेबल ठेवलेलं आहे, तर त्यांना महागाईशी लढायचं आहे, महागाईला लढा द्यायचा आहे. मग मला सांगा, महागाईला जर लढा द्यायचा असेल तर मार्केटमधून काय करावं लागेल, पैसे कमी करावे लागतील की जास्त करावे लागतील, तर अगदीच महागाईला लढा देण्यासाठी पैसे मार्केटमधून कमी करावे लागतील. मग अगदीच पैसे कमी करायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल, व्याजदर वाढवावे लागेल. मग अगदी तशाच बेसिसवर पहा SBIने काय केलं आहे, व्याजदर वाढवलं. पूर्वी किती होतं पहा, एका दिवसासाठी जर तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर 8.1% हे व्याजदर असायचं, पण आता त्यांनी 8.2% एवढं व्याजदर त्यांनी आकारत आहेत. व जास्त झालं तर पहा 9.10% इथपर्यंत त्यांचं व्याजदर गेलं आहे 3 वर्षाचं. म्हणजे लॉंग टर्म जर तुम्ही लोन काढत असाल तर 9.10% अशा पद्धतीने तिथं काय झालेलं आहे, व्याजदर त्यांची वाढलेली आहेत. म्हणजे अगदीच इथे महागाई वाढली, इथं काय कर्जाची रक्कम इंटरेस्ट रेट वाढलं, बरोबर, म्हणजे व्याजदर वाढलं. व्याजदर वाढल्यानंतर पहा प्रॉब्लेम काय होतं, अगदीच आता इच्छुक होत नाही ना मी पैसे घ्यायला म्हटल्यानंतर थोडंसं विचार करेल की बाबा खरंच मला पैशाची वगैरे गरज आहे का, त्यामुळे मी पैसा घेण्यासाठी वगैरे थोडंसं नकार वगैरे देईल. यामुळे पैसा कमी येईल मार्केटमध्ये, पैसा मार्केटमध्ये कमी आल्यानंतर महागाई कमी होऊ शकेल असं त्यांचं मत आहे. पण पाहूयात आता ही कितपत योग्य वगैरे ठरेल, कारण हे खूप लाँग टर्म जाणारं असा आपल्याला इफेक्ट दिसत आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपतं. त्यानंतर आपण कालचं लोकसत्ता नक्की पाहूयात. पहिली बातमी,
कर्नल मनप्रीत सिंह यांच्यासह 4 कीर्तीचक्र, अन्य 2 लष्करी जवानांसह 4 पदकी, राज्यातील 59 पोलिसांचा गौरव. त्यानंतर आता ही जी लिस्ट आहे ना ती मी आपल्या मॅगझिनमध्ये इन्क्लूड करून देईन, कारण पहा हे खूप जास्त हेप्टिक वगैरे होईल व एवढं बंबार्डिंग पण जमणार नाही. त्यानंतर राज्याची वित्तीय तूट 2 लाख कोटींवर, राजकोषीय तूट 5% वित्त विभागाकडून सरकारला इशारा. आता पहा तूट म्हणजे काय असतं हे फक्त बेसिकली समजावण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. आता माझं उत्पन्न आहे आणि माझा खर्च आहे. ओके, माझं उत्पन्न आहे पहा 100 रुपये आणि माझा खर्च आहे 200 रुपये. ओके, मग मला खर्च करायचं आहे किती रुपये? 200 रुपये खर्च करायचं असतील, मग मी काय करेल? कर्ज काढेल. कर्ज किती रुपये काढेल? 100 रुपये कर्ज काढेल. बरोबर. मग पहा हे पहिल्याचे माझं उत्पन्न 100 प्लस हे कर्ज 100 असं मिळून झाले 200. मग मी काय करेन? खर्च करेल. ही 200 रुपयाची जी रक्कम आहे ना ती 200 रुपये खर्च करेन. मग इथं काय झालं? माझा व्यवहार परिपूर्णरित्या कंप्लीट झाला, म्हणजे शून्य दाखवलं ना. मायनस प्लस जर केलं आपण तर इथं शून्य झालं. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने आपली बॅलन्स शीट जी आहे ती मेंटेन झाली किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट इथं मेंटेन झालं असं आपण म्हणतो अर्थशास्त्रीय भाषेमध्ये. डन. पण इथे जी कर्जाची जी रक्कम काढली 100 रुपये याला काय म्हणायचं? मग आता ह्याला म्हणायचं आपण तूट. म्हणजेच काय? आमदनी 98 खर्चा रुपया म्हणजेच काय तर तूट. ओके, आता बेसिकली पहा ही टेक्निकॅलिटी आहे. राज्याची वित्तीय तूट म्हणजे काय, अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय हे तुम्ही तिकडल्या लेक्चरमध्ये पहा, म्हणजे अर्थशास्त्राचे जेव्हा लेक्चर पाहता तुम्ही त्यावेळेस पहा. पण मला सांगायचं होतं की तूट म्हणजे काय हे मी साध्या उदाहरणातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, अर्थसंकल्पीय तूट म्हटल्यानंतर पण तसंच येतं, राजकोषीय तूट म्हटल्यानंतर पण तसंच येतं, वित्तीय तूट म्हटल्यानंतर पण असंच येतं. आमदनी 98 खर्चा रुपया ही हे सूत्र फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी पहा जिथं जिथं ते अर्थसंकल्प म्हटलं ना, अर्थसंकल्पीय उत्पन्न प्लस अर्थसंकल्पीय खर्च अशा पद्धतीने इथं करत राहायचं. ओके, बाकी जास्त तुम्ही हेप्टिक वगैरे होऊ नका तिथे. फक्त तूट लक्षात आली ना, इथं बॅलन्स ऑफ पेमेंट आपल्याला 0 करायचं असतं, यासाठी आपण काही कर्ज वगैरे काढून खर्च करत असतो. डन. मग अशा पद्धतीने पहा सरकारने काय केलेलं आहे, राजकोषीय तूट जी असती आपली ती 5% गेलेली आहे. म्हणजे अगदीच 3% तूट ठेवायची असती, आपण नेऊन ठेवलेला आहे तर 5% नेऊन ठेवलेला आहे. मग आता इथं FRBM ॲक्ट लागू होतो. ओके, FRBM ॲक्ट पण काय आहे हे प्लीज तुम्ही बजेटच्या एकदा लेक्चरमध्ये पाहून घेऊ शकता. त्यानंतर अगदीच तुटीचा विक्रम केलेला आहे आपण, त्यामुळे वित्त विभागाने सरकारला इशारा दिलेला आहे बाबा की तुम्ही थोडंसं खर्च कमी करा. ओके, व आजच्या लोकसत्तामध्ये एक लेख पण आलेला आहे, पण मी तो घेतला नाही आहे. हा पहा, हा लेख आलेला आहे आजच्या लोकसत्तामध्ये, पण हा लेख मी डिस्कस केलेला नाही आहे. कारण पहा आता निवडणुका आहेत हे मी मान्य करतो, पण प्रॉब्लेम कसा झालेला आहे पहा की निवडणुकीमुळे राज्याचं कोणाला पडलेलं नाही आहे बेसिकली इथं. व UPSC आणि MPSC असे प्रश्न विचारेलच का? कारण आपली एक्झाम कधी आहे? 2025ला आहे. मग त्या दरम्यान हा प्रश्न खरंच असेल का उपयोगीचा? त्यामुळे तिथं थोडेसे प्रश्न आहेत, यासाठी मी हा लेख थोडंसं कमी केलेला आहे. बाकी जर शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून नक्कीच वाचून घेऊ शकता. आजच्या लोकसत्तामधला हा लेख आहे व टेलिग्राम चॅनलवरती डेली PDF तुम्हाला मिळत आहेत पहा वृत्तपत्राच्या. ओके, त्याबद्दल काळजी करू नका. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. सत्ताधाऱ्यांच्या आणखी 4 साखर कारखान्यांना 600 कोटी रुपये. आता पहा अगदीच सत्ताधाऱ्यांनी जर अशाच पद्धतीने जर खर्च जर करत राहिले तर मग अगदी तूट कमी होणार आहे की जास्त होणार आहे? तर याचं नेमकं कारणच ते आहे. आता मी पण मान्य करतो पहा FRP देणं गरजेचं आहे, पण अगदीच अशा पद्धतीने पण देऊ नका की सरकारची पूर्ण तिजोरी कमी होईल व ज्यावेळेस आपत्कालीन स्थिती येईल ना त्यावेळेस आपल्याजवळ मग कर्ज काढल्याशिवाय दुसरं काहीच पर्याय राहणार नाही. म्हणजे उदारीवर जगणं, जीवन जगणं जे आहे ना ते कमी करायला हवं असं वित्त विभाग पण सरकारला सांगत आहे. पण आय होप सरकार लवकरच समजेल. त्यानंतर पुढे नव्या खाजगी शाळा सुरू करण्यावर नियंत्रण. आता पहा सरकारने एक समिती बसवलेली आहे व तुम्हाला माहिती असेल आता अगदी मी ज्या एरियामध्ये राहतो तिथं जरी तुम्ही विचार केला तर 3-4 शाळा इथंच आहेत अवेलेबल. ओके, मग अगदीच महाराष्ट्राची संपूर्ण जर परिस्थिती तुम्ही पाहिली ना तर अगदी खाजगी शाळांची भरभराट महाराष्ट्र राज्यामध्ये आज घडीला झालेली आहे. पण त्यांच्या क्वालिटी ऑफ एज्युकेशनचा जर विचार केला तर ती क्वालिटी ऑफ एज्युकेशन तिथं मेंटेन वगैरे केली जात आहेत का? बिलकुल नाही. मग यासाठी एक समिती बसण्यात आलेली आहे. मग आता पाहूयात या समितीचे काय निकष येतील. 13 सदस्यीय ही समिती असेल. ओके, मग अगदीच ज्यावेळेस याचा आराखडा येईल ना त्यावेळेस आपल्याला चर्चा करता येईल. पहा आत्ताच याबद्दल झोप उडवून घेण्याचे कारण नाही आहे. असं का म्हणतोय मी? आणखीन एक इथं न्यूज दिलेली आहे पहा, नीटमध्ये अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्नाबाबत याचिका फेटाळलेली आहे. कारण हायकोर्टमध्ये, बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंचमध्ये तिथं नीटमध्ये दुसऱ्या सोर्समधून प्रश्न आलेले आहेत अशी याचिका करण्यात आली होती. बरोबर. मग त्या दिवशी पण मी तुम्हाला म्हटलं होतं की NCERTला खरंच एक सोर्स मानायचं किंवा नाही मानायचं, यासाठी NTला त्यांनी किती 2 दिवसाची एक काय म्हणतो 2 दिवसाचं एक त्यांना टाईम दिलेलं होतं. बरोबर. मग त्या टाईममध्ये NTAनं ते
हे केलेलं आहे, उत्तर दिलं की त्यांना काही गरजेचं नाही, आम्ही कुठून पण प्रश्न वगैरे विचारू शकतो, फक्त ते सिलेबसशी रिलेटेड असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग त्या बेसिसवर हायकोर्टाने पण ही याचिका फेटाळली. मग पहा, त्या दिवशीच जर आपण ह्या नीटबद्दल एक एक प्रश्न जर डिस्कस केला असतं तर कसं, मग ते गरजेचं नव्हतं ना आपल्यासाठी, मग आपण ते स्किप केलेलं आहे. पहा, अगदी त्याच धर्तीवर मी याला पण स्किप केलेलं आहे. ओके, प्लीज काळजी करू नका, जे मला वाटेल ना IMP आहे ते मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आशा पारेख यांना राज कपूर जीवनगौरव तर चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर झालेला आहे. ओके, चांगली बाब आहे. त्यानंतर अनिश गोसावीला उत्कृष्ट बाल पुरस्कार जाहीर. राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची विविध नामांकने दाखल. आता इथे तुम्ही पाहून घेऊ शकता व पहा, सांस्कृतिक विभागाची ती यादी खूप मोठी आहे, आपण त्याला नक्कीच पाहणारच आहोत. त्यानंतर पुढे चला. देशात उच्चांकी खाद्यतेल आयात जुलै महिन्यात 18.40 लाख टनामध्ये पाम तेलाचा वाटा. आता पहा, आपण पाम तेल कुठून आयात करतो ह्याच्या पूर्वी पण मी डिस्कस केलं होतं. इंडोनेशिया आणि कोणतं, मलेशिया या देशामधून आपण काय पाम तेलची जास्त आयात करतो व अगदीच 18.40 लाख टनामध्ये आपण काय यावेळेस पाम तेल आयात केलेलं आहे. ठीक आहे, आता याला पण डीपमध्ये वगैरे जाऊ नका, प्रिलिमचे फॅक्ट आहेत हे, यासाठी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रिलिमला ज्यावेळेस असा प्रश्न वगैरे येईल की तिथं ऑइल इम्पोर्ट वगैरे आपण वाढलेला आहे का इंडोनेशिया मलेशियासोबत, तर अगदी वाढलेला आहे असं तुम्हाला देता यावं यासाठी मी घेतलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती असेल 2023 23च्या प्रिलिममध्ये एक प्रश्न आलेला होता, राईसचं उत्पादन तर ते कुठं आहे, चायनामध्ये आहे. ओके, म्हणजे आपण जे चायनाला एक्सपोर्ट करतो ना त्यामध्ये राईसचं उत्पादन पण जास्त आहे. ओके, त्यानंतर अगदीच चायनामध्ये लँड कमी आहे पण शेती जास्त केली जाते. ओके, व भारतामध्ये लँड आहे जास्त शेतीबद्दल. बरं, आता अगदीच आपण जर चायनाला पाहिलं ना तर चायना आपल्यापेक्षा मोठा आहे, म्हणून तिथं माझं पण स्टेटमेंट खरं जर पाहिलं ना तर गेल्या वर्षी माझं पण स्टेटमेंट ते चुकीचं झालेलं होतं. पण तसं नाही आहे, भारत जास्त आहे लँड बाबतीत. पण चायनामध्ये जर विचार केला, पुन्हा मी त्याचं PYQ विश्लेषण ज्यावेळेस केलं त्यावेळेस लक्षात आलं किंवा तिथं डिझास्टर टाईप एरिया वगैरे जास्त आहे, तिथं अवसन वगैरे दुष्काळ वगैरे जास्त पडतो. या नात्याने तिथं काय झालेलं आहे, कमी क्षेत्र आहे शेती आधारितचं. ओके, हे तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं होतं. त्यानंतर पुढे चला. उपवर्गीकरण समतेसाठी नव्हे तर समरसतेसाठी. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की स्टेट गव्हर्नमेंट जे आहेत ते उपवर्गीकरण करू शकतात. कोणामध्ये, SC ST यामध्ये तुम्ही उपवर्गीकरण करू शकता. व भारतीय संविधानामध्ये जे 343 कलम आहे ते डायरेक्टली एक समूह नाही असं त्यांनी निर्णय दिला. मग त्या दिवशी आपण त्याच्या विरोधात किंवा त्याच्या साईडने नक्कीच सर्व सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या साईडने पहा, अगदी 2 दिवस ना मी घेतलेलं आहे विश्लेषण की सुप्रीम कोर्ट कसं बरोबर आहे का, तिथं नेमकं त्यांचं विशेष काय वगैरे होतं ते सर्व केलं. त्या दिवशी नुसतं पॉझिटिव्ह आपण बोललेलं आहे 1 आणि 2 तारखेला. ओके, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांनी 1 आणि 3 तारखेचं प्लीज व्हिडिओ पहा. आज मी काय करणार आहे, सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आलं ना त्याच्या विरोधात बोलणार आहे. ओके, कदाचित काही विद्यार्थ्यांना राग येऊ शकतो, त्यांच्या भावनांना ठेस पोहोचू शकते, पण प्लीज मला मान्यता द्या. व तुम्ही कदाचित जर तुमच्या भावनांना वगैरे जर ठेस पोहोचत असेल तर प्लीज याच्या पुढे व्हिडिओ नका पाहू असं माझं डायरेक्टली मत असेल. तर पहा, आता सुप्रीम कोर्टाने मत दिलं. ओके, सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आलं की तुम्ही उपवर्गीकरण वगैरे करू शकता. पण आज घडीला तुम्हाला माहिती आहे की जर SC आणि STमध्ये एखाद्या जातीचा जमातीचा जर उल्लेख करायचा असेल तर ती पॉवर कोणाकडे आहे, बेसिकली प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे आहे. ओके, राज्य सरकारला वगैरे त्यामध्ये इंटरफेअर करता येत आहे का, तर बिलकुल नाही. पण इथं प्रॉब्लेम काय झाली पहा, सुप्रीम कोर्टाने निर्णय काय दिला की तुम्ही त्यामध्ये इंटरफेअर करा. मग आता काय होईल पहा, तर अगदीच SC आणि STमध्ये उपवर्गीकरणाचं प्रकरण जे आहे ते प्रेसिडेंटची पॉवर जाऊन इथं कोणाला येईल, स्टेट गव्हर्नमेंटला येईल. व स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीने स्कीम वगैरे लावू शकते. ओके, त्यांना जर वाटलं ना आपलं व्होट शेअर इथून वाढणार आहे, मग तशाच पद्धतीने तिथं काय करेल, उपवर्गीकरण करू शकेल. मग याचा फटका लॉंग टर्म होईल का शॉर्ट टर्म होईल, तर अगदीच लॉंग टर्म होईल. समजला हा पॉईंट. जे राज्य सरकार असतात किंवा राज्यातील जे सरकार वगैरे असतील ना ते व्होट बँकिंगचं जास्त इफेक्ट पाहत असतात, या नात्याने तिथं परेशानी वगैरे होऊ शकते किंवा याचं लॉंग टर्म इफेक्ट होऊ शकतो. असं पहिला पॉईंट आहे आपला. डन. त्यानंतर आता पहा, आपल्याकडे UPSC पास झाल्यानंतर आता अगदीच एखाद्या रिक्षावाल्याचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा अन्य काही पॉईंट असतील, म्हणजे अगदीच एखादा कष्टकरू पित्याचा मुलगा किंवा मुलगी जर IAS जर झाली किंवा UPSC जर क्रॅक झाली ना तर पहिल्यांदा आपला लोकसत्ता असू द्या किंवा अन्य वृत्तपत्र असू द्या तिथं हेडलाईन बनते. अशी हेडलाईन का बनत असेल बरं, तर अशी उदाहरणं डेली भेटत नाहीत आपल्याला.
म्हणजेच काय, आता इथं पण तेच पहा, इथं त्यांनी म्हणण्याचं काय, आज UPSCमध्ये रिक्षावाला किंवा सफाई कामगाराचा मुलगा उत्तीर्ण झाला की त्याची बातमी होते, कारण ती बाब दुर्मिळ असते. ओके, म्हणजे ती बातमी डेली आपल्याला पाहायला मिळते का? प्रत्येक रोजी सफाईवाला किंवा रिक्षावाला जे आहे त्याचा मुलगा मुलगी IAS बनत नाही, तर ते कधीतरी बनतात किंवा मग अगदीच एक्सेप्शनल केसेसमध्येच ते होऊ शकतं तसं. मग यासाठीच पहा, ही जी गोष्ट आहे तर ही दुर्मिळ आहे. मग अगदीच सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ही क्रिमी लेअर तुम्ही क्रिमी लेअर SC आणि STमध्ये लावू शकता असं त्यांनी म्हटलं. पण अगदीच 100पैकी 100 लोक तिथं क्रिमी लेअर वगैरे तयार झालेले आहेत का, किंवा 100पैकी 90 क्रिमी लेअर झालेले आहेत का? तर बिलकुल नाही. तुम्हाला माहिती आहे का SC आणि STमध्ये क्रिमी लेअरची आकडेवारी किती आहे? 1.98% फक्त क्रिमी लेअर, म्हणजे तिथं तुम्ही म्हणू शकता जे की लोक सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आज सध्याला सर्व्हिसमध्ये आहेत. बाकी तुम्ही जर उर्वरित 99 ना 98 पॉईंट किती, माझं थोडंसं गणित कच्चं आहे ते समजून घ्या तुम्ही, 98%, असं मी कन्सिडर करतो की 98%. ओके, 98% जनता आज देखील कशी आहे, तर अगदीच नॉन क्रिमी लेअर गटामध्येच येते. मग मला सांगा तुम्ही फक्त 1.98% लोकांसाठी तुम्ही काय करणार आहात, तर क्रिमी लेअर आणणार आहात का? मग तर ती बिलकुल चुकीचं आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. ते क्रिमी लेअर तर लागू होणारच नाही तसं म्हटलेलं आहे कॅबिनेटने. तरी देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपण म्हणजे याच्या विरोधात पण बोलता यावं, यासाठी पॉईंट असणं गरजेचं. त्यानंतर मी हे पॉईंट मांडतो तुमच्यासमोर. हा पण पॉईंट क्लिअर झाला की नॉन क्रिमी लेअर गरजेचं नाही आज घडीला. त्यानंतर पुढे चला. आता पहा, आज घडीला अगदीच राजस्थानमध्ये मीना ही अनुसूचित जमाती जी आहे ती डॉमिनेटिंग आहे. ओके, किंवा तुम्ही पण पाहू शकता UPSCचा ज्या वेळेस निकाल लागेल त्यामध्ये मीना जे अण्णा वगैरे असतील, सरनेम जे व्यक्ती असतील ना, त्यांचं तिथे रिझल्टमध्ये दबदबा असतो व ती अनुसूचित जमातीमधून येतात. बरोबर आहे. मग पहा, यांनी एक पिढी, म्हणजे आता हा व्यक्ती एक IAS झालेला आहे असं आपण कन्सिडर केलं, तर मग याची दुसरी पिढी IAS होईल का असा प्रश्नचिन्ह, किंवा असं आहे का, म्हणजे एखादा IAS झाला त्याचे लगेच दुसरा IAS होईल का? आता अगदीच एक्सेप्शनल केसेस आहेत किंवा म्हणजे ते होतात, पण असं सगळीकडे नाही आहे. म्हणजे आज घडीला तरी आपल्याकडे उदाहरणं नाही आहेत. पहा की वडील IAS आहेत व लगेच दुसरा मुलगा पण IAS झाला. आता अगदीच ते जनरल कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांचा आहे, पण अगदीच पहा, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी अशा तिन्ही पिढ्या सर्व्हिसमध्ये आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, असं SC आणि STमध्ये तुम्हाला उदाहरण मिळणार नाही आहे. ओके, मग हा एक तिथं पॉईंट तुम्ही प्रूव्ह करून देऊ शकता की SC आणि STमध्ये आपल्याला पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी सरळ सर्व्हिसमध्ये आहेत असं आपल्याला तिथं उदाहरण शोधूनही, म्हणजे क्वचित उदाहरणं सापडतील. या नात्याने आपण तिथं डायरेक्टली क्रिमी लेअर हे लावू शकत नाही. आता पहा, IAS झाला, ओके, हा व्यक्ती IAS झाला, पण अगदीच जर तो काय म्हणतो विदाऊट भ्रष्टाचार वगैरे जर सर्व्हिस वगैरे देत असेल तर, आणि तिथं जर नॉन क्रिमी लेअर जर लागू झालं तर पहा प्रॉब्लेम काय होतो ना, त्यांचं जी पुढची पिढी येणार आहे त्यांना काय करावं लागतं, मग ग्रुप डचीच तिथे सर्व्हिस वगैरे घ्यावी लागते. ओके, ग्रुप ड किंवा क, व सर्वांना माहिती आहे ग्रुप डमध्ये आज कोणाला भरलं जात आहे, कंत्राटी लोक भरत आहेत. ओके, कंत्राटी तिथं भरती वगैरे होत आहे. मग खरंच ती शासकीय नोकरी वगैरे झाली का? मग आता हा अन्याय नाही आहे का? मग हीच तर समस्या तिथं बेसिकली आहे. त्यासाठी क्रिमी लेअर इथं लावू नये असं लेखकाचा इथं बेसिकली विचार आहे, किंवा हे आपण सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या विरोधात बोलत आहोत. डन. त्यानंतर पुढे चला. आता पहा, उपवर्गीकरण कसं काय चुकीचं आहे याबद्दल थोडीशी चर्चा करूयात आपण. आता अगदीच SCमध्ये काही जमाती आहेत, काही जाती असतील. आता जवळपास जर तुम्ही पाहिलात SCमध्ये तर 59 जाती आहेत व STमध्ये आकडेवारी दिलेली नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर पहा, SCमधील काही जाती ज्या आहेत ना, त्यापैकी ज्या जाती आहेत, आता हे ज्या जाती आहेत आता ह्या वर्ण सिस्टीममधून आलेल्या आहेत. आता तुम्हाला कुठं जावं लागेल, वैदिक संस्कृतीमध्ये जावं लागेल. वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला जे अगदीच शूद्र कन्सिडर करण्यात आलेलं होतं. ओके, मग तिथून या बाबी निघतात, वर्ण सिस्टीम तिथून आली. ओके, मग आपलं काय झालं पहा, आपल्या जातीनुसार किंवा आपल्या जन्मानुसारच काय व्यवसाय ठरवून देण्यात आला आपल्या उत्तर वैदिक कालखंडामध्ये. मला माफ करा, वैदिक कालखंड वेगळं आणि उत्तर वैदिक कालखंड. उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं आहे, वर्णव्यवस्था आली आहे. बाकी वैदिक कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिला तर तिथं डायरेक्टली तुमच्या स्किल बेस्ड तुमचं काय व्यवसाय ठरवलं जायचं. पण उत्तर वैदिक कालखंडामध्ये व्यवसाय जे आहे ना ते तुमच्या बर्थलाच तिथं मान्यता देण्यात आली. मग अगदी तसंच पहा, जे शूद्र आहेत, ओके, किंवा जे कनिष्ठ आपण ज्यांना म्हणतो, अगदी त्यांच्यावरती पण काय वर्णव्यवस्था थोपवली गेली. वर्णव्यवस्था थोपवली गेल्यानंतर पहा प्रॉब्लेम काय झाला, त्यांचा व्यवसाय तिथे बेसिकली जन्मानुसारच ठरवण्यात आले. मग आता पहा, हे काही व्यवसाय जे आहेत ना ते पारंपरिक पद्धतीने त्यांनी स्किल बेस्डवर करत आहेत. डन. मग त्या दिवशी आपण एक लेख पाहिला होता, 3 तारखेचा एक लेख आठवा,
इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला होता. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं, SCमध्ये महार जी जात आहे ती जास्त डॉमिनंट आहे व त्यांनी जास्त सरकारी नोकरीमध्ये वर्चस्व प्राप्त केलेलं आहे असं ते लेखक म्हणत होते त्या दिवशी. बरोबर आहे, ते मी मान्य केलं व लेखक पण मान्य करत आहेत. पण त्यांनी तसं का केलेलं असेल तर पहा, त्यांच्याकडे ना स्किल नाही आहे किंवा त्यांच्याकडे एक व्यवसाय ठरवून देण्यात आलेला नव्हता. वर्णव्यवस्थेनुसार त्यांच्याकडे एखादी व्यवसाय ठरवून देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे त्यांना काय करावं लागलं, शिक्षणाकडे जास्त लवकर शिक्षणाकडे ट्रान्सफर व्हावं लागलं. कारण पहा, शिक्षणाशिवाय त्यांच्याकडे दुसरं कोणतं साधन नव्हतं. या कारणांनी काय केलं, त्यांनी स्वतःला शिक्षणामध्ये झोकून देऊन लगेच त्यांनी म्हणजे तिथे काय म्हणतो, शिक्षणाच्या पद्धतीने त्यांनी व्यवसाय वगैरे प्रस्थापित होण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं लेखक म्हणत आहेत व ते कदाचित बरोबर पण आहे. पण पहा, जर आता अगदीच त्याच्या जागी जर तुम्ही अगदी सांबार वगैरे जर पाहिलात तर अगदी त्यांच्याकडे स्किल आहे शूज वगैरे बनवण्याची, बरोबर. मग त्यासाठी पहा, ते अगदीच त्यांच्याकडे जरी एज्युकेशन जरी त्यांना जरी मिळालं नसेल ना, तरी ते वडिलांकडून काय करू शकतात, तर अगदीच शूज मेकिंगचं वगैरे ते बिझनेस प्रस्थापित करू शकतात, बरोबर. यामुळे ना ते त्यांच्या पद्धतीने पुढे जात आहेत व हे जे आता महार कम्युनिटी जी आहे ती यांच्या परीने पुढे जात आहे. कारण पहा, आता महार कम्युनिटीला मग त्यामुळे काय पहा, अगदीच त्यांनी महार रेजिमेंट पण आणली ब्रिटिशांनी. मग त्याचं कारण काय होतं पहा, त्यांच्याकडे पारंपरिक व्यवसायच नव्हता ना, मग त्यांना सरकारी नोकरीशिवाय पर्याय नाही. मग त्यासाठीच पहा, त्यांनी कुठे गेले होते, मिलिटरीमध्ये वगैरे गेले होते. मग मिलिटरीमध्ये गेल्यानंतर त्यांना समजलं की आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय अवेलेबल नाही आहे. मग त्यामुळे त्यांनी पहा, पारंपरिक व्यवसायाला सोडून डायरेक्टली तिकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण जे पारंपरिक व्यवसाय असल्याच्या जाती ज्या आहेत SCमध्ये, तर त्या आज देखील पारंपरिक व्यवसायाला थोडंसं जास्त प्राधान्य देतात. या कारणाने त्यांची एज्युकेशनमध्ये जी रिप्रेझेंटेटिव्ह आहे ना, किंवा जे प्रेझेंटी आहे ती थोडीशी कमी आहे असं लेखकांना तिथं बेसिकली म्हणायचं आहे. व पहा, फक्त पहा, नोकरीमध्ये जर एखाद्या कम्युनिटीची जर रिप्रेझेंटेटिव्ह जर जास्त असेल तर आपण तिथं म्हणू शकत नाही की ही जी कम्युनिटी आहे ती पूर्णतः प्रगत झालेली आहे असं आपलं तिथं बेसिकली म्हणता येणार नाही. व त्याचं उदाहरण आपलं इथं बेसिकली मिळवलं जातं. महार कम्युनिटीचं आहेच उदाहरण. कारण पहा, आज ते कुठं आहेत, तर अगदीच अग्निवीर म्हणा किंवा महार रेजिमेंट अगदी मिलिटरीमध्ये वगैरे आहेत ते जास्त. ओके, क्लास 1 आणि क्लास 2मध्ये आहेत का त्या, म्हणजे ते क्लास 1 आणि क्लास 2मध्ये वगैरे आहेत का, तर बिलकुल नाही आहे. मग त्यांचा अगदीच पूर्ण उद्धार झालेला आहे असं आपण कोणत्या बेसिसवर म्हणतो. किंवा तुमच्याजवळ काही सेन्सस वगैरे आहे का प्रूव्ह करण्यासाठी, तर आपल्याकडे पहा काहीच सेन्सस वगैरे नाही आहे किंवा काहीच डाटा नाही आहे. फक्त आपण बेसिकली ते तिथं दिसत आहेत किंवा महार रेजिमेंट दिसत आहे या नात्याने जर म्हणत असू ना, तर आपण नक्कीच चूक करत आहोत असं लेखक इथं बेसिकली सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. व अगदीच हाच इफेक्ट ना तुम्ही STमध्ये पण लावू शकता. ओके, तर आय होप हा लेख तुम्हाला अगदी समजलेला असेल. पहा, ओके. व आता पहा, आणखीन इथं जर पुढे गेलात तुम्ही तर वाल्मिकी यांच्या बद्दल दिलेलं वगैरे आहे इथे, म्हणजे त्यांची जी यात्रा वगैरे असते, आता ते हिंदू सेंट्रिक असतात. आता पहा ना तुम्ही, आदिवासींमध्ये पण हाच इश्यू आहे. त्यांनी हिंदू धर्म आमच्यावर कसा लादला गेला असा प्रश्न ते दरवेळेस उपस्थित करतात. व त्यासाठी पहा, आंदोलन वगैरे भरपूर वेळेस झालेली आहेत, जसं की झारखंड, त्यानंतर छत्तीसगड, ओके, व महाराष्ट्रामध्ये आता सध्याला ते पेटून वगैरे उठत आहे. आणि त्यानंतर पहा, आय थिंक सजना कोड, ओके, तुम्हाला आठवत असेल पहा सजना कोड. तर हे काय आहे, मग ते नेमकं तेच कारण आहे. जल, जंगल, जमीन हे प्रामुख्याने त्यांचे देवी देवता राहिलेले आहेत आदिवासी जमातींसाठी, बरोबर. पण आज घडला तुम्ही पाहिलात तर काय त्यांच्यावर थोपवण्यात आलेलं आहे, हिंदू धर्म. ओके, आता अशा पद्धतीने पर्स्पेक्टिव्ह त्यांचं म्हणणं आहे. ओके, आपण त्यामध्ये डीपली वगैरे गेलेलं नाही आहे. ओके, आता काही जमाती आहेत ज्यांना सजना कोड गरजेचा आहे, अनुसूचित जमातीबद्दल बोलतोय मी. पण काही आदिवासी जमाती आहेत ज्या हिंदू धर्म अगदी चांगल्या पद्धतीने फॉलो करत आहेत. मग अगदी या बेसिसवर आपण त्यांना डिवाईड करू शकत नाही. पहा, कारण अगदीच जर तुम्ही लॉंग पर्स्पेक्टिव्ह किंवा पूर्ण एकंदरीतरित्या विचार जर केला तर पहा, अगदीच त्यांनी पारंपरिकरित्या जर पाहिलं तर त्यांचा सर्वांचाच कोणाचाही विकास इथं बेसिकली झालेला नाही आहे असं इथं लेखक आकडेवारीनुसार स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. व क्लास 1 आणि क्लास 2 जर तुम्ही पाहिलात त्यांचं रिप्रेझेंटेशन पण अगदीच कमी आहे. यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो डाटा. ओके, व पहा, फक्त ग्रुप क आणि ग्रुप ड सर्व्हिसमध्ये जर व्यक्ती लागलेला असेल म्हणजे त्याची प्रगती झाली असं तिथं बिलकुल होत नाही आहे. ओके, हे पण आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, संसदेचे अधिकारी, लोकशाहीचे संरक्षक. आता पहा, नुकतंच संसदेमध्ये काय झालं होतं, एक भांडण झालं. कोणाकोणाचं पहा, तर अगदीच राज्यसभेचे सभापती म्हणजेच कोण, आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि जया बच्चन. ओके, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काय म्हटलं पहा, की तुम्हाला म्हणजे आता तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर काम करत असाल तर जया बच्चनला उद्देशून त्यांनी म्हटलेलं होतं, तुम्ही जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर डायरेक्टर किंवा प्रोड्युसर ज्या पद्धतीने म्हणेल तशा पद्धतीनेच तुम्हाला तिथं वागणं गरजेचं असतं असं त्यांचं म्हणणं होतं. मग जया बच्चन यांना ते थोडेसे शब्द लागले. त्यांनी म्हटले की तुम्ही राज्यसभेचे प्रोड्युसर किंवा डायरेक्टर स्वतःला कसं म्हणू शकता. मग यासाठी पहा, तिथं खडाजंगी झाली व लगेच
पहिल्याच दिवशी 9 ऑगस्टलाच त्यांनी काय केलेलं आहे, राज्यसभेचं अधिवेशन त्या दिवशीच त्यांनी गुंडाळून टाकलं. त्याचं नेमकं तेच कारण होतं. 12 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार होतं, पण 9 ऑगस्टलाच हे सर्व काही तिथे चर्चा वगैरे गुंडाळण्यात आली. मग जे राज्यसभेचे सभापती आहेत आपले जगदीप धनखड, मग यांच्याकडे काही पॉवर आहे, पण एवढी पण व्हास्ट पॉवर वगैरे त्यांच्याकडे देण्यात आलेली नाही. मग ती पॉवर काय आहे हे आपण थोडंसं पाहणार आहोत. तर पहा, समन्वयक, संचालक आणि सुलभक अशी राज्यसभेच्या सभापतींची भूमिका असते. संविधानाच्या 89 ते 92 या दरम्यान या अनुच्छेदामध्ये राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच कलम 93 ते 96 या दरम्यान लोकसभेचे सभापती आणि उपसभापती यांच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. व सर्वांना माहिती आहे 2019 ते 2024 या दरम्यान लोकसभेला उपसभापती नव्हता, म्हणजे संवैधानिक पोस्ट ते खाली ठेवण्यात आलेलं होतं. हे प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता याचं डिटेल दिलेलं नाही आहे. 89 ते 92 आणि 93 ते 96 या कलमांचं डिटेल इथं दिलेलं नाही आहे, पण ते डिटेलला आगामी लेक्चर्समध्ये आपण ते पाहणार आहोत. संसदेची रचना आपल्याला डीपली घ्यायचा आहे, म्हणजे त्यांची कलमं तर आपल्याला डिस्कस करावी लागतील. मी आज ते आणलं नाही आहे मॅगझिन वगैरे, तर ते आगामी काळात आपण याबद्दल नक्की चर्चा करूयात. ओके, त्यानंतर आता एवढंच 2 महत्त्वाचे लेख होते. तर अशा पद्धतीने कालचं लोकसत्ता इथं संपतं. त्यानंतर आणखीन एक लेख घ्यायचा आहे, म्हणजे कालच्या वृत्तपत्रामधून हा लेख घ्यायचा आहे मला, एक इम्पॉर्टंट लेख आहे. आता बाकीच्या बातम्या घेत नाही आहे मी, डायरेक्टली आपण तो लेख घेऊयात. अशोक लवासा यांनी हा लेख लिहिलेला आहे की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रिफॉर्म होणं गरजेचं आहे. व पहा, रिफॉर्म अगदीच तुम्हाला पण विचारण्यात आलं ना की रिफॉर्म होणं गरजेचं आहेत का असं म्हणतोय मी, कारण पहा, सध्याला माहिती आहे तुम्हाला की 2 प्रकरणं झाले ज्यामुळे UPSC चर्चेत आली. एक प्रकरण आहे दिल्ली कोचिंगचं, व दुसरं प्रकरण कशाचं, पूजा खेडकर यांचं प्रकरण. ओके, या नात्याने UPSC चर्चेत आली. मग तुम्ही स्वतः UPSC ॲस्पिरंट असल्या नात्याने तुम्ही काही रिफॉर्म सुचवू शकता का UPSCला? तर अगदीच पहा, तर अशोक लवासा यांनी काय म्हटलं आहे की रिफॉर्म सुचवलेले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की 21 ते 25 हे वयोगट UPSCसाठी करणं बंधनकारक, म्हणजे असं करावं आपण. ओके, फक्त 21 ते 25 वयामध्येच आपण काय करू शकतो, UPSC द्यावी. अन्यथा म्हणजे तशा पद्धतीने एज लिमिट करावं तिथे, सरकारने एज लिमिट एवढी करावी असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, जर असं केलं तर पहा, अगदीच हे फायदेशीर पण ठरू शकेल व थोडंसं नकारात्मक पण आहे. फायदेशीर कशामुळे पहा, तर कोचिंग जे सेंटरवाले वगैरे आहेत ना, ते आपल्याला जास्त करून लुटू शकणार नाहीत. पहा, कारण अगदीच आता जसं जसं आपलं वय वाढतं ना, तसं तसं आपल्याला समजतं की बाबा हे करणं गरजेचं होतं आपण म्हणून. ओके, मग आणि आपल्याकडे आशावादी असतं किंवा आपण मोटिवेशनल रील्स वगैरे पाहतो, रॉयल एंट्रीचे व्हिडिओ वगैरे पाहतो, व आपण लगेच 26व्या वयावर वगैरे कुदायला म्हणजे UPSC वगैरे देण्यासाठी प्रयत्न करतो. यामुळे प्रॉब्लेम काय होतं पहा, अगदीच जे आपल्याकडे तरुण पॉवर जी असते, म्हणजे यंग असतानाची जी पॉवर असते ना, ती आपली खर्च कुठं होते, UPSCच्या तयारीमध्येच ती आपली पॉवर वगैरे खर्च होते. त्यामुळे अगदी जर आपण 21 ते 25 वयामध्येच जर आपली UPSCची जर तशा पद्धतीने पॅटर्न ठेवला, तर लवकरात लवकर आपल्यावर एक वर्क प्रेशर पण असेल, लवकरात लवकर करून आपल्याला पुढे जायचं आहे. जर झालं नाही तर लगेच, जसं NDAमध्ये असतं, CDSमध्ये असतं, CAPFमध्ये असतं, एज लिमिट आहे त्यांना. ओके, मग तसं जर झालं तर ते बेटर असेल असं त्यांचं म्हणणं आहे. व हा पॉईंट, मग आता याला निगेटिव्ह पॉईंट कसं पहा, जर अगदीच आपलं महाराष्ट्र एज्युकेशन वगैरे जर झालेलं असेल, व पहा आपला ही मेथडच समजायला किती वर्षानुवर्ष लागतात, मग ह्यामुळे ना प्रॉब्लेम तिथं होऊ शकतो. जर पहा, अगदीच 2-3 अटेम्प्ट दिल्याशिवाय जर आपला UPSC काय मागते व हे जर समजत नसेल व आपल्याला जर तशा पद्धतीने योग्य गायडन्स जर मिळालं नाही, तर आपले हे 21 ते 25 अटेम्प्ट तिथंच गायब होतात. व अटेम्प्ट गायब झाल्यानंतर पहा आपल्याला कोणी संधी पुन्हा देत नाही आहे. म्हणजे जे आपलं स्वप्न होतं ते सत्तेमुळं काय झालेलं आहे, अगदीच आपल्या स्वप्नाची तिथं हत्या करण्यात आली असं तिथं म्हणू शकतो आपण. कारण पहा, अगदीच तुम्हाला माहिती असेल 2023ची UPSC प्रिलिम, यामध्ये प्रश्न कुठून विचारण्यात आले, कॅटमधून, MBA कॅटच्या एक्झाममध्ये हे प्रश्न आलेले होते. मग मला सांगा, आपण UPSCची तयारी करत आहोत ना, मग प्रश्न पण तशा पद्धतीने फेर विचारायला आले पाहिजे होते ना, पण त्यांनी विचारले का नाही. मग ह्यामुळे काय झालं पहा, स्वप्नांचा गळा कोणामुळे घोटला गेला, तर अगदीच सत्तेमुळे किंवा जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यामुळे हा गळा घोटण्यात आला असं आपण तिथं बेसिकली म्हणू शकतो. ओके, डन. त्यानंतर आणखीन एक रिफॉर्म त्यांनी म्हणत आहेत की अटेम्प्ट पण आपण लिमिटेड करायला पाहिजेत. ओके, आता जे 32पर्यंत आणि 6 अटेम्प्ट आहेत ना, तसं तिथं 4 वगैरे अटेम्प्ट करा आणि बाकी जे SC STचे जे आहेत त्यांना 6 अटेम्प्ट करा असं त्यांचं म्हणणं आहे. पण पहा, परत आपल्याला तेच निगेटिव्ह देता येईल न्यूज की जर UPSCनेच प्रश्न वगैरे तिथं जर वेगळा विचारला तर आपण काय करायचं, मग तेव्हा आपण कोणाकडे दाद मागणार. ओके, मग ही समस्या तिथं बेसिकली हे 2 तुम्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. ओके, मग आता याच्या व्यतिरिक्त अटेम्प्ट जर तुम्ही म्हटलात ना, तर अगदीच UPSCने पेपरना फेअर काढणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यासोबतच आणखीन एक पॉईंट जर माझ्या मते जर म्हटला तर ऑप्शनल सब्जेक्टला तुम्ही रिलिव्हन्स आता राहिलेलं नाही आहे पहा, त्याला तुम्ही नक्कीच कमी करू शकता. किंवा
जरी कमी करायचं नसेल ना तर ऑप्शनलला तुम्ही प्रिलिममध्ये वगैरे आणून ठेवा. ओके, सीसॅटच्या ऐवजी ऑप्शनल जर बेटर जर हटवण्यात आला, सीसॅटच्या ऐवजी जर ऑप्शनल तिथं जर आला तर ती बेटर होईल कदाचित. असं का? तर पहा प्रॉब्लेम काय होत आहे आज सीसॅटला. तर अगदीच ज्यांचं इंग्लिश बॅकग्राऊंड वगैरे आहे ना त्यांना तिथं ग्रेस नक्कीच मिळत आहे. पण आपण महाराष्ट्र टेक्स्टबुक शिकून जर आजपर्यंत आलेलो असेल तर ना खरंच खूप तिथं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये जातो आपण. कारण मला माहिती आहे 2023चा पेपर झाल्यानंतर म्हणजे कशी अवस्था झाली होती, अगदी खूप भयावह परिस्थिती होती. त्यामुळे म्हणतो UPSCमध्ये रिफॉर्म होणं गरजेचे आहे, आपण त्याला मान्यता देतोय, पण थोडंसं लिमिटेडमध्ये तिथं लिमिटेड करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. बाकी पहा 21 ते 25 वगैरे आता ते त्याबद्दल आपण पण सहमत नाही. कारण पहा अगदीच आपल्याकडे कोचिंगचे आहेत, आज घडीला आहेत, नाहीत असं नाही पण आहेत, पण ते कोचिंगचे जे शिक्षक असतात ना त्यांनाच पॅटर्न समजत नाही UPSCचा. ओके, व दिशाभूल खूप होते. त्यामुळेच पहा मी परवा दिवशी एक व्हिडिओ बनवला होता की याचा फायदा कोणाला आहे, सिलेबस बदलण्याने फायदा कोणाला आहे, या सिलेबस बदलण्याचा तर फायदा एकाच व्यक्तीला आहे, कोचिंग माफियांनाच फायदा आहे. पहा UPSCचे ॲस्पिरंट आणि MPSCचे ॲस्पिरंट असू द्या, त्यांना म्हणजे फायदा इतका की त्यांना स्वतःहून जर सेल्फ स्टडी केली ना तरच फायदा होईल. आणि आता पहा महाराष्ट्राची जिओग्राफी समजून घेणं किंवा महाराष्ट्राची संपूर्ण पेपर PYQ वगैरे घेणं हे आपल्याला जमणार नाही. आता UPSC जे करतात ना, आता तुम्हाला वाटत असेल की UPSC म्हणजे UPSCचे विद्यार्थी इकडे आल्यानंतर आपल्याकडे कॉम्पिटिशन वगैरे जास्त होईल की काय, तसं बिलकुल होणार नाही. कारण MPSCची प्री थोडीच बदललेली आहे. ओके, MPSCची प्री तुमच्या हातात आहे ना आज देखील. मग ओके, करायचं असेल ना तर आजपासून तयारीला लागा व पहा प्लीज दिशाभूल होऊ नका. ओके, तुम्ही काही न केलेलं परवडेल, पण दिशाभूल जर झालात ना तर खूप वाईट अवस्था होते ती. ओके, मिसगायडन्स होऊ नये एवढंच माझी एक इच्छा असेल. तर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.